So we are going to start our new topic that is cardiac glycosides. Okay. So I think in pharmacognosy you have know what is meant by this cardiac glycosides. Okay. So these are cardiac glycoside means what? These are basically derived from the plant. For example, digitalis. Okay. So these are the chemically glycosides in nature which are particularly used in congestive heart failure or the condition in which heart suffered by the insufficient oxygen supply. Okay, so that time these cardiac glycosides are get the uses. Okay, so it is the naturally occurring drugs which is derived from the plant, for example digitalis. Okay, then stropanthus. Okay, so there are basically two major cardiac glycoside, that is digoxin and digitoxins. Okay, so these two we are going to study in details. Okay, so basically you understand what is meant by cardiac glycoside. These are the naturally occurring drug derived from the plant digitalis which are used against the treatment of congestive heart failure or the condition in which heart gets suffered by the insufficient oxygen supply. Okay, so cardiac glycoside म्हणजे काय की अशी कंडिशन कार्डियक ग्लायकोसाइड म्हणजे हे अशा प्रकारचे ड्रग्ज आहेत की ज्यावेळी की जे डिजिटॅलिस या प्लांट पासून नॅचरली डिराईव्ह केले जातात बाय सर्टन केमिकल प्रोसेसिंग. पण हे कधी यूज केले जातात तर ज्यावेळी हार्ट फेल्युअरची कंडिशन येते किंवा ज्यावेळी हार्टला इन्सफिशियंट ऑक्सिजन सप्लाय मिळतो त्यावेळी हार्टला स्टिम्युलेट करण्यासाठी आणि प्रॉपर त्याची पंपिंग ॲक्शन आणि जे काही हार्टचं फंक्शनिंग फेल्युअर झालं आहे ते पुन्हा नॉर्मल लेवलवरती आणण्यासाठी या कार्डियक ग्लायकोसाईडचा यूज काय केला जातो. ओके, सो लेट सी इन डिटेल्स व्हॉट आर धीस कार्डियक ग्लायकोसाइड्स. ओके, so cardiac glycoside, these are an important class of naturally occurring drugs. ओके, सो हा एक इम्पॉर्टंट क्लास आहेत की जे नॅचरली ऑकरिंग ड्रग्ज आहेत. नैसर्गिकरित्या इझिली अवेलेबल होणारा ड्रग जर असेल तर तो कार्डियक ग्लायकोसाइड्स आहे. ओके, हुज ॲक्शन इन्क्लूड बोथ बेनिफिशियल अँड टॉक्झिक इफेक्ट ऑन हार्ट. याचे जे कार्डियक ग्लायकोसाइड्स आहेत त्याची ॲक्शन कशी आहे, दोन प्रकारचे आहे. एक जर तुम्ही कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर किंवा तुमच्या हार्टला ऑक्सिजन सप्लाय कमी होत असेल त्यावेळी जर यूज करत असाल तर त्याची ॲक्शन ही बेनिफिशियल आहे, जो तुमच्या हार्टला इम्प्रूव्ह करू शकतो, ऑक्सिजन सप्लाय वाढवू शकतो. कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअरमध्ये जर हार्ट पंपिंग ॲक्शन फेल झालं असेल तर हार्टला पुन्हा रिदिमिसिटी मेंटेन करून नॉर्मल फंक्शनिंगवर आणू शकतो. पण जर कोणताही इफेक्ट नसताना तुमचं हार्ट नॉर्मल फंक्शनिंग करते आणि अशा वेळी जर तुम्ही कार्डियक ग्लायकोसाइड दिलात तर इट प्रोड्यूस टॉक्झिक इफेक्ट ऑन द हार्ट. ओके, कारण याला ॲरो पॉयझन्स असं सुद्धा म्हटलं जातं. ॲरो पॉयझन्स म्हणजे काय, ॲरो म्हणजे काय, बाण. आपण महाभारत किंवा ज्या ऐतिहासिक मालिका बघतो त्याच्यामध्ये आपण बघितलं असेल की बाणाला विष लावलं जातं आणि तो बाण जर समोरच्याच्या मारला की ती व्यक्ती मरत होती. तर हे बाणाच्या टोकावर जे लावलं जायचं विष ते एक प्रकारचं कार्डियक ग्लायकोसाइड होतं, कारण ते जर ब्लडमध्ये मिक्स झालं की ते हार्टला तुमच्या फोर्सफुली पंपिंग करायला सुरुवात करतं आणि हार्ट तुमचं ऑलमोस्ट एवढं पंपिंग ॲक्शन त्याची वाढते की जवळजवळ हार्ट फुटतं अशी कंडिशन त्याच्यामध्ये येते. आणि याची ॲक्शन इतकी फास्ट असते की विदिन अ मिनिट हे हा टॉक्झिक इफेक्ट आणि बेनिफिशियल इफेक्ट दोन्ही इफेक्ट प्रोड्यूस करतं. ओके, सो प्लांट ग्लायकोसाइड विथ स्पेसिफिक ॲक्शन ऑन हार्ट. सो हे प्लांट ग्लायकोसाइड्स आहे केमिकली की ते कसं कोणतं नेचर आहे, ग्लायकोसाइड इन नेचर आहे. ओके, सो हिस्टॉरिकल यूज टू असिनेट द पीपल ॲरोपायझन. असिनेट म्हणजे काय, लोकांना मारण्यासाठी. ॲरोपायझन म्हणजे त्या बाणाच्या टोकावरती ते लावलं जायचं. तर हिस्टॉरिकल सोर्स काय आहे, हिस्टॉरिकल यूज म्हणजे काय, ऐतिहासिक काळामध्ये, याच्या आधी कुठं यूज केलं जात होतं याला. ओके, टू ॲसिनेट द पीपल अँड टू ॲज अ ॲरो पॉयझन. ॲरो पॉयझन म्हणजे ते बाणाच्या टोकावरती लावलं जायचं ते की ज्याच्यामुळे लोक मरायची ते. सो ही कार्डियक ग्लायकोसाइड होतं. आणि हिस्टॉरिकल सोर्स म्हणजे आत्ता आपण डिजिटॅलिसपासून हे डिगॉक्झिन, डिजिटॉक्झिन, लँटोसाइड हे सगळं डिराईव्ह करतो, पण याच्या आधी कुठून डिराईव्ह केलं जायचं तर साऊथ अमेरिकन टोड स्किन, आफ्रिकन प्लांट एक्स्ट्रॅक्ट. ओके, साऊथ अमेरिकन टोड स्किन म्हणजे काय, हे टोड आहेत. टोड म्हणजे काय, एक प्रकारचा फ्रॉक, बेडूक असतं ते. पण हे कसं असतं, उडणारं बेडूक आपण ज्याला म्हणतो टोड म्हणजे. ओके, आपल्या पावसाळ्यामध्ये आपल्या मोस्ट ऑफ दी बाथरूम जर बाहेर असेल तर त्या बाथरूममध्ये असतात बघा, डायरेक्ट उडून भिंतीवरती उड्या वगैरे मारणारे. ओके,
उडतं बेडूक आपल्याला म्हणतो, नॉर्मल बेडूक सुद्धा उड्या मारतात, पण ते कसे असतात नॉर्मली जमिनीवरून, पण जमिनीवरूनच जागच्या जागी उडी मारणं असतं त्या प्रकारचे मारतात. पण हे जे टोड असतात ते काय करतात, म्हणजे जमिनीपासून डायरेक्ट वरती भिंतीवर उडी मारू शकतात, त्या प्रकारचे टोड असतात. त्यांच्या हिते मानेजवळ एक पिशवीसारखं स्ट्रक्चर असतं सॅक लाईक, त्या सॅकमध्ये हे कार्डियक ग्लायकोसाइड प्रेझेंट असतं. सो ह्या टोडपासून ते ह्या सॅकमधलं कार्डियक ग्लायकोसाइड ॲरोपायझन म्हणून काय केलं जायचं, यूज केलं जायचं. किंवा आफ्रिकन प्लांट एक्स्ट्रॅक्ट, आफ्रिकामधली काही प्लांट होती त्याच्यामधून ते काय केलं जायचं, एक्स्ट्रॅक्ट केलं जायचं. सो मॉडर्न यूज काय आहे, हे सगळे हिस्टॉरिकल यूज आणि हिस्टॉरिकल सोर्सेस होते. मॉडर्न यूज म्हणजे आता आपण कशासाठी वापरतो, टू ट्रीट द कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर, दॅट इज ड्रॉप्सी. ड्रॉप्सी म्हणजे हार्ट तुमचं फेल होणं, हार्ट अटॅक येऊन हार्ट पूर्णतः फंक्शनिंग करण्याचं थांबणं. सो त्या कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअरच्या ट्रीटमेंट आपण यूज करू शकतो. टू ट्रीटमेंट ऑफ ॲट्रियल फिब्रिलेशन अँड फ्लुटर. ॲट्रियल फिब्रिलेशन अँड फ्लुटर मीन्स वॉट, इनसफिशियंट सप्लाय ऑफ ऑक्सिजन टू द हार्ट वॉल. ओके, सो ॲट्रियल फिब्रिलेशन आणि फ्लुटर, ज्यावेळी तुमच्या हार्ट मसलला इनसफिशियंट ऑक्सिजन सप्लाय होतं, म्हणजे व्यवस्थित ऑक्सिजन तिथे पुरवठा होत नाही, त्या कंडिशनमध्ये हे कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर ट्रीटमेंटसाठी काय केलं जातं, दिलं जातं. देन फॉर अग्लायकॉन स्ट्रक्चर इज इम्पॉर्टंट फॉर ॲक्टिव्हिटी. अग्लायकॉन स्ट्रक्चर म्हणजे काय, तर कार्डियक ग्लायकोसाइडमध्ये केमिकली दोन स्ट्रक्चर असतात. आपण पुढे इन डिटेलमध्ये बघणार आहोत की एक ग्लायकॉन पार्ट असतो आणि दुसरा अग्लायकॉन पार्ट असतो. सो त्यातला जर अग्लायकॉन जो पार्ट आहे तो काय करत असतो, ही सगळी कार्डियक ॲक्टिव्हिटी जी आहे ती काय करत असतो, शो करत असतो. ओके, देन मॉडर्न सोर्सेस काय आहेत, म्हणजे आता आपण कुठून हे जे सगळे कार्डियक ग्लायकोसाइड आहेत ते डिराईव्ह करतो. सो फर्स्ट वन इज द scrofulariaceae. Okay, so this is the scrofulariaceae. This diagram is for scrofulariaceae. So we can digitalis purpura leaves, that is foxgloves. Then digitalis lenta leaves, that is white flowers. Okay, so scrofulariaceae family आहे, त्याच्यामधून digitalis purpura and digitalis lenta याच्या digitalis purpuraच्या leaves मधून आणि digitalis lentaच्या leaves आणि फ्लॉवर व्हाईट फ्लॉवर मधून आपण त्या आयसोलेट करू शकतो. देन अपोसायनेसी मध्ये स्ट्रोफॅन्थस, वाईन सीड्स, आफ्रिका, त्याच्या स्ट्रोफॅन्थसचे जे सीड्स आहेत आफ्रिकन प्लांट असलेले, सो त्या अपोसायनेसी फॅमिलीमधले जे स्ट्रोफॅन्थस आहेत त्याच्यापासून आपण मॉडर्नली डिराईव्ह करतो कार्डियक ग्लायकोसाइड. देन लिलिएसी म्हणजे उर्जिनिया बल्ब, हा अपोसायनेसी मधला स्ट्रोफॅन्थसचं स्ट्रक्चर आहे. देन उर्जिनिया बल्ब, दिस वन इज द उर्जिनिया बल्ब. जस्ट अ मोमेंट. Okay, this is the Urginia bulb. Then Convallaria leaves, that is lily of the valley, also produce volatile oil perfume. Okay, so याच्यामधून आपण जे कार्डियक ग्लायकोसाइड आहेत ते आपण काय करू शकतो, डिराईव्ह करू शकतो. सो सोर्सेस तुम्हाला एक्झामसाठी इतके काही इम्पॉर्टंट नाही आहेत, तुम्हाला फक्त इंट्रोडक्शरी पार्ट म्हणून सोर्सेसचा यूज आहे. ओके, माहीत असलं पाहिजे कार्डियक ग्लायकोसाइड शिकताना. ओके, सो कार्डियक ग्लायकोसाइड इम्प्रूव्ह द फंक्शन ऑफ हार्ट बाय इन्क्रीजिंग द फोर्स अँड इफिशियन्सी ऑफ द हार्ट मसल. ओके, कार्डियक ग्लायकोसाइड काय करतात, हार्ट फेल्युअरमध्ये काय होतं, हार्टचं जे पंपिंग ॲक्शन जे आहे किंवा फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन जे आहे ते काय होतं, डिक्रीज होतं आणि त्याचबरोबर हार्टला ऑक्सिजन सप्लाय रिड्यूस होतो. मग कार्डियक ग्लायकोसाइड काय करतात, तर हे जे फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन आहे हार्टचं ते काय करतात, इन्क्रीज करतात विदाऊट इन्क्रीजिंग द कन्झम्पशन ऑफ ऑक्सिजन. आणि महत्त्वाची गोष्ट ते काय करतात, ते हार्ट मसलला ऑक्सिजनचा सप्लाय जरी कमी पडत असला तरी तो ऑक्सिजनचा सप्लाय न वाढवता ते हार्ट मसलला काय करतात, ॲक्टिव्ह करतात. ओके, सो व्हेन ॲडमिनिस्टर इन कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर. कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअरमध्ये बेसिकली काय होतं की तुमचे कार्डियक मसल जे आहेत हार्टचे ते काय होतात, वीक होतात, त्यांना ऑक्सिजन सप्लाय कमी होतं. मग त्याच वेळी आपण कार्डियक ग्लायकोसाइड दिलं तर ते कार्डियक ग्लायकोसाइड काय करतं, फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन आणि जी हार्ट मसलची इफिशियन्सी आहे पंपिंग ॲक्शन ती काय करते, इन्क्रीज करते, जरी तिथे ऑक्सिजनचा सप्लाय कमी असला तरी, आणि हार्ट आपलं रेग्युलर फंक्शनिंगला काय करतात, आणून ठेवतात. बिकॉज ऑफ दिस देर इज इन्क्रीज इन कार्डियक आउटपुट. आणि त्याच्यामुळं काय होतं, कार्डियक आउटपुट म्हणजे काय, हार्टची जी ऑक्सिजनेटेड ब्लड बॉडीमध्ये बाहेर पंप करण्याची ॲक्शन आहे ती तो कार्डियक आउटपुट काय होतो, वाढतो. द हार्ट रेट कम डाऊन, आणि जो हार्ट रेट जो आहे तो काय होतो, हळूहळू खाली येतो आणि व्यवस्थित हार्ट पंपिंग ॲक्शन करायला काय करतं, सुरुवात करतो. सो केमिकली कार्डियक ग्लायकोसाइड्स आर कंपोज ऑफ टू पोर्शन, वन इज अ शुगर अँड स्टिरॉइडल न्यूक्लियस. ओके, सो केमिकली कार्डियक ग्लायकोसाइड आहे तो काय झालेला आहे, दोन घटकांपासून बनलेला आहे, मेड अप ऑफ द टू कंपोनंट्स. त्यातला एक
एक आहे तो म्हणजे शुगर कंपोनेंट की ज्याला आपण ग्लायकॉइड मोइटी म्हणतो, आणि दुसरा आहे तो स्टिरॉइडल न्यूक्लियस. ओके, तो शुगर कंपोनेंट इज मेड अप ऑफ 1 or more शुगर कंपोनेंट जो आहे तो एक किंवा दोन शुगर मोइटीने बनलेला असतो. मग ती कोणतीही असेल, डेक्स्ट्रोज, माल्टोज, ग्लुकोज, गॅलेक्टोज, फ्रुक्टोज, लॅक्टोज, कशापासूनही बनलेला असेल. आणि स्टिरॉइडल पार्ट इज नोन ॲज द अग्लायकॉन. आणि हा अग्लायकॉन पार्ट मगाशीच आपण इंट्रोडक्शनमध्ये बघितलं की अग्लायकॉन पार्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर द कार्डियक ॲक्टिव्हिटी. जी काय कार्डियक ॲक्टिव्हिटी आहे ती दाखवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा कोण असतो, तर हा अग्लायकॉन पार्ट जो आहे तो त्याच्यासाठी काय असतो, सगळ्यात महत्त्वाचा असतो. द अग्लायकॉन इज रिस्पॉन्सिबल फॉर द कार्डिओटोनिक ॲक्टिव्हिटी ऑफ द ग्लायकोसाइड. आणि हा जो अग्लायकॉन पार्ट आहे तो कार्डिओटोनिक म्हणजे काय, हार्टची जी ॲक्शन आहे ती इम्प्रूव्ह करणारी कार्डिओटोनिक. थोडक्यात म्हणजे कार्डियकचं टॉनिक जसं आपण घेतो बॉडीसाठी, की बॉडी वीक झाली असेल तर ते ॲक्शन इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण टॉनिक म्हणजे काय, एक्सटर्नल स्टिम्युलेशन विच प्रोव्हाइड स्ट्रेंथ अँड पॉवर टू द बॉडी. ओके, तसं हे हार्टचं असलेलं टॉनिक आहे म्हणून त्याला कार्डिओटोनिक म्हटलं जातं आहे, ॲक्टिव्हिटी ऑफ द ग्लायकोसाइड्स. आणि ह्या अग्लायकॉन पार्टवरती त्याची कार्डियक ॲक्टिव्हिटी काय असते, डिपेंड असते. हाऊएव्हर द शुगर कंपोनंट प्रोव्हाइड वॉटर सोल्युबिलिटी. आणि जो शुगर पार्ट आहे, कार्डियक ग्लायकोसाइड दोन पार्टने बनलेला आहे, एक शुगर मोइटी ज्याला आपण ग्लायकॉन पार्ट म्हणतो किंवा आणि दुसरी म्हणजे स्टिरॉइडल न्यूक्लियस ज्याला आपण अग्लायकॉन पार्ट म्हणतो. त्यातला अग्लायकॉन पार्ट हा कार्डियक ॲक्टिव्हिटी शो करतो किंवा जी काही कार्डियक ॲक्टिव्हिटी आहे ती त्या अग्लायकॉन पार्टमुळे आहे. आणि ग्लायकॉन पार्ट काय करतो, तर ग्लायकॉन पार्ट म्हणजे शुगर पार्ट, तो काय करतो, वॉटर सोल्युबिलिटी त्या ड्रगला काय करतो, प्रोव्हाइड करतो. Okay, then a glycon moiety, we can see two both a glycon and sugar moiety means glycon moiety. So a glycon moiety means what, it is termed as the genin. a glycon moiety ला दुसरं नाव काय आहे, जेनिन. at the end refer only glycon portion without sugar. a glycon moiety म्हणजे काय, असा पोर्शन की ज्याच्यामध्ये शुगर अब्सेंट असते म्हणून तिला काय म्हटलं जातं, जेनिन असं सुद्धा म्हटलं जातं. सो इथे MCQ होऊ शकतो, a glycon moiety is also termed as genin. Okay, so the aglycan portion of cardiac glycoside is more important than glycon portion. आणि जे काय ओव्हरऑल ग्लायकोसाइडचं स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जर कोणता पोर्शन असेल तर तो पोर्शन आहे अग्लायकॉन पोर्शन. सो अग्लायकॉन पोर्शन पार्ट हॅज स्टिरॉइडल न्यूक्लियस. त्याला कसा असतो, स्टिरॉइडल न्यूक्लियस असतो. स्टिरॉइडल न्यूक्लियस म्हणजे काय, हे जे स्केलेटन आहे, बेन्झिन रिंग पुन्हा वरती बेन्झिन रिंग आणि इथे 5 मेंबर रिंग, हे जे स्ट्रक्चर आहे हे कसलं आहे, स्टिरॉइडल न्यूक्लियस आहे. इट इज कॉल्ड ॲज द साइट हे जे स्ट्रक्चर आहे हे आहे स्टिरॉइडल न्यूक्लियस, 2-3 बेन्झिन रिंग आणि इकडे एक 5 मेंबर रिंग, ज्याला सायक्लोपेंटॅनो पर हुड्रो फिनॅन्थ्रिन असं म्हटलं जातं. ओके, ह्या स्ट्रक्चरला काय म्हटलं जातं, सायक्लोपेंटॅनो पर हुड्रो फिनॅन्थ्रिन म्हणजे हे स्टिरॉइडल न्यूक्लियस आहे. ओके, सो हे स्टिरॉइडल न्यूक्लियस कोणामध्ये प्रेझेंट असतं, अग्लायकॉन मोइटीमध्ये हे स्टिरॉइडल न्यूक्लियस काय झालेलं असतं, प्रेझेंट असतं. देन सेकंड पार्ट इज द शुगर मोइटी. सो दिस शुगर मोइटी इज ऑल्सो नोन ॲज द ग्लायको. Okay, so the glycoside usually contain 3 or 4 sugars attached to the carbon number 3 at hydroxyl group. इथे जर आपण स्ट्रक्चर बघितलं या शुगर मोइटीचं तर त्याच्यामध्ये हा जो कार्बन नंबर 3 आहे, फर्स्ट सेकंड अँड दिस वन इज द थर्ड वन, याच्या हायड्रॉक्सिल ग्रुप जो आहे OH ग्रुप त्या ठिकाणी एक 3 किंवा 4 मोलिक्युल जे असतात शुगरचे ते काय झालेले असतात, अटॅच झालेले असतात. ओके, सो इच शुगर मोइटी युजली कंटेन 3 to 4 शुगर अटॅच टू द carbon number 3. The sugar most commonly used include L-rhamnose, D-glucose, digitoboses, then digitalones and diginose. Okay, so या 5 ते 6 प्रकारच्या शुगर या कार्डियक ग्लायकोसाइडमध्ये प्रेझेंट असतात. कोणत्या तर L-rhamnose, D-glucose, digitoxose, then digitalones and डिजिनोज. ओके, ह्या 5 प्रकारच्या शुगर ह्या कार्डियक ग्लायकोसाइडमध्ये प्रेझेंट असतात. बिसाइड द ग्लुकोज अँड रॅमनोज देर आर युजली कंटेन डीऑक्सी शुगर्स. आणि या ग्लुकोज आणि रॅमनोज या दोघांच्या सोडून एक डीऑक्सी शुगर सुद्धा त्याच्यामध्ये प्रेझेंट असते. सो आय कॅन शो यू द स्ट्रक्चर. Okay, so this is the D-glucose, this one is the D-rhamnose, then this is the digitalones. Okay, so these are the 3 structure. Okay, so these sugars predominantly exist in the cardioglycoside in the
बीटा कन्फर्मेशन्स. ओके, सो ह्या ज्या सगळ्या शुगर आहेत की ज्या कार्डिओग्लायकोसाईटमध्ये प्रेझेंट असतात त्या सगळ्या बीटा कन्फर्मेशनच्या अल्फा आणि बीटा याच्यामध्ये 2 कन्फर्मेशन आपण बघितली होती आयुपॅक नॉमेनक्लेचरच्या वेळेला. त्यातल्या ह्या ज्या सगळ्या शुगर्स आहेत कार्डियक ग्लायकोसाईडमधल्या त्या बीटा कन्फर्मेशन शो करतात. त्या सगळ्या बीटा कन्फर्मेशनमध्ये प्रेझेंट असतात कार्डियक ग्लायकोसाईडमध्ये. ओके, then according to type of lactone ring present inside the cardiac glycoside, so cardiac glycosides are divided into two types, that are the cardinolide and bufadinolides. Okay, so this cardinolide means what? One double bond and lactone ring, and bufadinolide means what? It contain two double bond and lactone ring. आपण इथे बघितलं की कार्डियक ग्लायकोसाईड जे आहे त्याच्यामध्ये काय असतं, स्टेरॉइडल मोइटी प्रेझेंट असते. त्या स्टेरॉइडल न्यूक्लियसला आपण काय म्हणतो, पेंटॅनो पर हुड्रोफिनॅन्थ्रिन. सो ह्या पर हुड्रोफिनॅन्थ्रिनमध्ये काय असतं, कार्डिनोलाइड जे असतात त्याच्यामध्ये एक डबल बॉन्ड आणि लॅक्टोन रिंग प्रेझेंट असते. तर जे बुफाडिनोलाइड असतात त्याच्यामध्ये 2 डबल बॉन्ड्स आणि एक लॅक्टोन रिंग प्रेझेंट असते. ओके, वाइल दिस कार्डिनोलाइड्स हॅज अ 5 मेंबर लॅक्टोन रिंग अँड इट इज द अनसॅच्युरेटेड वन. ओके, कार्डिनोलाइड असते त्याच्यामध्ये 5 मेंबरची लॅक्टोन रिंग असते, अनसॅच्युरेटेड रिंग असते, अँड अटॅच ॲट कार्बन नंबर 17 ॲट द पोझिशन ऑफ स्टिरॉइडल न्यूक्लियस. जे स्टिरॉइडल न्यूक्लियस आपण बघितलं सायक्लोपेंटो हुड्रोफिनॅन्थ्रिन, त्याच्यामध्ये कार्बन नंबर 17 नंबरला ही 5 मेंबर लॅक्टोन रिंग जी आहे ती काय असते, प्रेझेंट असते, अँड इट इज द इट कंटेन वन double bond. Okay, so example of cardinoloids are digitalis glycoside like digoxin, digitoxin, getoxins. Okay, then stropanthus glycoside, then stropanthus comb glycoside, that is K stropanthin. Okay, then bufadinolide, it contain 2 double bonds and it has the 6 member ring. So जसं कार्डिनोलाइड्स मध्ये 5 member लॅक्टोन रिंग होतं, बुफाडायनोलाइड्स मध्ये 6 member रिंग असते, अँड लॅक्टोन रिंग अटॅच at the C17 positions. ओके, डिफरन्स काय आहे, कार्डिनोलाइड्स मध्ये 5 मेंबर रिंग असते आणि बुफाडिनोलाइड मध्ये 6 मेंबर रिंग असते. सो एक्झाम्पल आज स्क्विल बल्ब glycosides. Okay, so these are the cardinolides and bufadinolides. Okay, then define the term cardiotonic and write about their hydrolysis product. Okay, so आपण मागाशी बघितलं कार्डिओटोनिक ही टर्मिनॉलॉजी आपल्याला आली होती. सो व्हॉट इज दिस द डेफिनेशन ऑफ दिस कार्डिओटोनिक्स और राईट देअर हायड्रोलिसिस प्रोडक्ट. म्हणजे जे आपले ग्लायकोसाइड्स आहेत 3 बेसिकली आपल्याला स्टडी करायचे ते म्हणजे डिगॉक्झिन, डिजिटॉक्झिन अँड लॅन्टोसाइड. त्यांचे हायड्रोलायसिस प्रोडक्ट काय आहेत, म्हणजे त्यांचं ब्रेकडाऊन झाल्यानंतर हायड्रोलायसिस झाल्यानंतर की जे 2 पोर्शन कार्डियक ग्लायकोसाइडमध्ये प्रेझेंट असतात, एक म्हणजे ग्लायकॉन की ज्याला आपण शुगर पोर्शन म्हणतो आणि दुसरा म्हणजे अग्लायकॉन. ओके, नॉन शुगर पोर्शन. त्याच्यामध्ये ब्रेकडाऊन कशा प्रकारे होतं त्याचं आणि किती किती मोलिक्यूल प्रत्येकाचे रिलीज होतात त्याला म्हटलं जातं प्रोडक्ट ऑफ हायड्रोलायसिस. ओके, सो फर्स्ट वी सी द डेफिनेशन ऑफ कार्डिओटोनिक. ओके, सो डेफिनेशन ऑफ कार्डिओटोनिक्स आर द एजंट विच हॅव अ स्टिम्युलेटिंग ॲक्शन्स ऑन द कार्डियक मसल. असे ड्रग्स किंवा असे केमिकल एजंट की जे काय करतात, आपले जे कार्डियक मसल आहेत हार्टचे त्याला काय करतात, स्टिम्युलेट करतात बाय द इन्क्रीजिंग द फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट, दॅट इज विच कॉल्ड एज द पॉझिटिव्ह आयनोट्रॉपिक इफेक्ट. ओके, काय करतात कार्डिओटोनिक, तर एक म्हणजे ते पहिली गोष्ट म्हणजे ते कार्डियक मसल आहेत त्याला स्टिम्युलेट करतात. सेकंड वन इज दॅट द इन्क्रीज द फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट, म्हणजे जी कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशनची जी कॅपॅसिटी आहे हार्टची ती काय करतात, ते इन्क्रीज करतात. दॅट इज विच कॉल्ड एज द इन्क्रीज इन फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन वी कॉल्ड एज द पॉझिटिव्ह आयनोट्रॉपिक इफेक्ट विदाउट इन्क्रीज इन द ऑक्सिजन कन्झम्पशन. आणि जे हार्टचं ऑक्सिजन कन्झम्पशन आहे त्याच्यावरती कोणताही इफेक्ट न करता ते फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन काय करतात, इन्क्रीज करतात. दे आर यूज इन ट्रीटमेंट ऑफ कंजेस्टिव्ह कार्डियक हार्ट फेल्युअर. ओके, जे काही कंजेस्टिव्ह कार्डियक हार्ट फेल्युअर आहे त्याच्या ट्रीटमेंटमध्ये आपण हे कार्डिओटोनिक काय करू शकतो, यूज करू शकतो. सो बेसिकली कार्डिओटोनिकची डेफिनेशन काय आहे, कार्डिओटोनिक आर द एजंट विच हॅव स्टिम्युलेटिंग ॲक्शन ऑन कार्डियक मसल, दे इन्क्रीज द फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट, that is positive inotropic effect or positive inotropic action without increasing the oxygen consumption. Okay, so this cardiac glycoside on hydrolysis yield corresponding aglycon and glycon part, that is sugar part. जेव्हा जेव्हा त्यांचं हायड्रोलिसिस रिएक्शन होते किंवा ब्रेकडाऊन होतं त्यांचं तेव्हा ते आपापल्या रिस्पेक्टिव्ह अग्लायकॉन आणि ग्लायकॉन मोइटी ते काय करतात, प्रोड्यूस करतात. द कार्डियक ऍक्टिव्हिटी ऑफ दिस ग्लायकोसाइड resides in aglycon moiety where sugars residue provide favorable
फेवरेबल सोल्युबिलिटी अँड डिस्ट्रीब्युशन कॅरेक्टरिस्टिक्स. मागाशीच आपण म्हटलं जी काय कार्डियक ग्लायकोसाईडची कार्डियक ॲक्टिव्हिटी आहे म्हणजे हार्टवरची जी त्याचं जे काय ॲक्च्युली हार्टवरती होणारा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे ते कोणावरती डिपेंड असतं तर अग्लायकॉन मोइटीवरती डिपेंड असतं आणि जो शुगर पोर्शन आहे तो काय करतो त्याला फेवरेबल वॉटर सोल्युबिलिटी काय करतो प्रोड्यूस करतो. सो डिजिटॉक्सिन, डिगॉक्सिन अँड सम अदर एक्झाम्पल ऑफ कार्डियक ग्लायकोसाइड्स आर so these are the table which show you the hydrolysis product of this cardiac glycoside. So first cardiac glycoside is the digitoxin. When it undergoes the hydrolysis reaction it produce sugar molecule and a glycan molecule. So it produce three molecule of digitoxose sugar, okay, and one molecule of a glycan that is digitoxenin. Okay, आपण मागाशीच बघितले अ ग्लायकॉनला जेनिन ही टर्म यूज केली जाते, त्याला अनदर नेम इज द जेनिन. सो इट प्रोड्यूस digitoxenin as a glycan portion and 3 molecule of the digitox sugar. Okay, so this is regarding the digitoxin. Then when digoxin undergo the hydrolysis it produce 3 molecule of again digitoxose and 1 molecule of digoxenin. Okay, then lantoside undergo hydrolysis it produce 2 molecule of digitox, 1 molecule of acetyl digitox and 1 molecule of the glucose and it produce a glycan portion that is digoxenin. Okay, so this is the hydrolysis products of the digitoxin, digoxin and the lantoside. So in exam this question may ask for the 4 marks, that is define the term cardiotonic and write about their hydrolysis product. Okay, so this is the definition and this is the product of hydrolysis of the glycosides. Okay, so you write down this definition and draw this the table. Okay, then next is the first compound from this cardiac glycoside chapter, that is digoxin. Okay, so digoxin is a purified glycoside derived from the leaves of digitalis plant. Okay, so हे ग्लायकोसाइड आहे की जे आपण digitalis प्लांटच्या लीव्स पासून काय करतो डिराइव करतो. सो इन स्ट्रक्चर ऑफ दिस डिगॉक्सिन इट कंटेन अ ग्लायकॉन, डिजिटॉक्सिनिन अँड 3 मोलिक्युल ऑफ शुगर. ओके, जर डिगॉक्सिनचं आपण स्ट्रक्चर बघितलं तर त्याच्या स्ट्रक्चरमध्ये एक अग्लायकॉन मोइटी असते आणि 3 ग्लायकॉन मोइटी असतात, म्हणजे 3 शुगर मोइटी आणि दुसरे एक नॉन शुगर मोइटी प्रेझेंट असते. ओके, सो व्हॉट आर द फिजिकल प्रॉपर्टी ऑफ दिस डिगॉक्सिन? सो दिस डिगॉक्सिन ऑकर ॲज अ ओडरलेस कलरलेस क्रिस्टल ऑर द मायक्रोक्रिस्टलाइन पावडर. सो या डिगॉक्सिनची फिजिकल प्रॉपर्टी जर आपण बघितलं तर तिला कोणताही ओडर नसतो आणि त्या ऑलमोस्ट कलरलेस असतात आणि मायक्रोक्रिस्टलाइन पावडर फॉर्ममध्ये आपल्याला डिगॉक्सिन अवेलेबल असते. इट मेल्ट ॲट 230 to 235 विथ द डिकम्पोजिशन. जर त्याचा मेल्टिंग पॉईंट आपण घ्यायला गेलो तर डिगॉक्सिन हे 230 किंवा 235 या रेंजमध्ये मेल्ट होतं विथ द हेल्प ऑफ डिकम्पोजिशन, म्हणजे त्याचं मेल्टिंगच्या वेळेला डिकम्पोजिशन सुद्धा होऊन जातं, त्याच्या ज्या ग्लायकॉन आणि ग्लायकॉन मोइटी आहेत त्या सुद्धा काय होऊन जातात सेपरेट होऊन जातात. देन रिगार्डिंग सोल्युबिलिटी ऑफ दिस डिगॉक्सिन इट इज प्रॅक्टिकली इनसोल्युबल इन वॉटर. सो दिस डिगॉक्सिन इज इनसोल्युबल इन वॉटर बट इट इज स्लाइटली फ्रीली सोल्युबल इन मिक्सचर ऑफ इक्वल व्हॉल्यूम ऑफ क्लोरोफॉर्म अँड मिथॅनॉल. मिथॅनॉल आणि क्लोरोफॉर्मचं इक्वल व्हॉल्यूममध्ये जर मिक्सचर घेतलं तर त्याच्यामध्ये हा डिगॉक्सिन काय होऊन जातो सोल्युबल होऊन जातो. सो फिजिकल प्रॉपर्टी ऑफ डिगॉक्सिन, देर आर 3 फिजिकल प्रॉपर्टी. फर्स्ट वन, इट ऑकर ॲज अ ओडरलेस colorless crystal or a microcrystalline powder. Then second one, it melt at a 230 to 235 degree Celsius with their decomposition. Then third one, it is practically insoluble in water and freely soluble in mixture of equal volume of chloroform and methanol. Then stability and storage condition. So this digoxin, it is the light sensitive, so it is affected by light. If it is come in contact with light it get decomposite, so we need to, it should be kept in well closed light resistant containers. Okay, then what are the uses of this digoxin? So it is used for treating and managing CCF, that is congestive heart failure and arrhythmias. Okay, so congestive heart failure च्या कंडिशन मध्ये किंवा इरेग्युलर हार्टबीट अरेथमियाच्या कंडिशन मध्ये आपण डिगॉक्सिनला काय करू शकतो यूज करू शकतो. देन इट इज ऑल्सो यूज फॉर ट्रीटमेंट ऑफ सर्टन टाइप्स ऑफ इरेग्युलर हार्ट रेट. इरेग्युलर हार्ट रेट असतील तर त्या कंडिशन मध्ये सुद्धा आपण डिगॉक्सिन काय करू शकतो यूज करू शकतो. देन व्हॉट आर द फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन, कोणकोणत्या फॉर्ममध्ये डिगॉक्सिन हे अवेलेबल असतं? सो देर आर डिगॉक्सिन टॅबलेट,
डिगॉक्झिन कॅप्सूल, डिगॉक्झिन इंजेक्शन अँड डिगॉक्झिन ओरल सोल्युशन. सो टोटल 4 फॉर्ममध्ये डिगॉक्झिन अवेलेबल असतं, टॅबलेट, कॅप्सूल, इंजेक्शन आणि ओरल सोल्युशन. देन व्हॉट आर द ब्रँड नेम्स ऑर मार्केटेड प्रिपरेशन ऑफ दिस डिगॉक्झिन? सो लॅनोक्झिन, कार्डिओक्झिन, डायोक्झिन अँड लेनोक्झिन. So these are the 4 brand names, that is lanoxin, cardioxin, digoxin and lanoxin. Okay, so this is regarding the digoxin. Then last compound, that is digitoxin. So this digitoxin is a cardiac glycoside which is occasionally used in place of digoxin. So digoxin च्या ऐवजी आपण digitoxin हे cardiac glycoside यूज करू शकतो. इट हाफ लाईफ इज लॉंगर दॅन डिगॉक्झिन. बेनिफिट काय असतो तर डिजिटॉक्झिनची जी हाफ लाईफ आहे ती डिगॉक्झिनपेक्षा कशी आहे, जास्त आहे किंवा लॉंगर आहे. सो वी कॅन यूज दिस कार्डियक ग्लायकोसाइड इन द प्लेस ऑफ द डिगॉक्झिन बिकॉज इट्स हाफ लाईफ इज लॉंगर दॅन द डिगॉक्झिन. ओके, देन व्हॉट आर द फिजिकल प्रॉपर्टी ऑफ दिस डिजिटॉक्झिन? सो इट इज ऑकर ॲज अ व्हाईट ऑर पेल बफ कलर मायक्रोक्रिस्टलाइन पावडर. व्हाईट कलरमध्ये किंवा थोड्याशा पेल बफ कलरमध्ये क्रिस्टलाइन मायक्रोक्रिस्टलाइन नेचरमध्ये पावडर फॉर्ममध्ये हा डिजिटॉक्झिन अवेलेबल असतो. देन मेल्टिंग पॉईंट ऑफ दिस डिजिटॉक्झिन, इट मेल्ट ॲट 256 डिग्री सेल्सिअस टू 257 डिग्री सेल्सिअस. सो डिजिटॉक्झिनचा मेल्टिंग पॉईंट 256 टू 257 या रेंजमध्ये असतो. देन त्याची सोल्युबिलिटी बघितली, इट इज सिमिलर टू द डिगॉक्झिन. इट इज प्रॅक्टिकली इन्सोल्युबल इन वॉटर. जसा डिगॉक्झिन वॉटरमध्ये इन्सोल्युबल होता, सिमिलरली डिजिटॉक्झिन सुद्धा वॉटरमध्ये काय असतो, इन्सोल्युबल असतो. बट इट इज फ्रीली सोल्युबल इन मिक्सचर ऑफ इक्वल व्हॉल्यूम ऑफ क्लोरोफॉर्म अँड मिथॅनॉल. सिमिलर लाईक डिगॉक्झिन. डिगॉक्झिन जसा क्लोरोफॉर्म आणि मिथॅनॉल याच्या इक्वल व्हॉल्यूमच्या मिक्सचरमध्ये सोल्युबल होत होता, सिमिलरली डिजिटॉक्झिन सुद्धा त्याच्यामध्ये काय होऊन जातो, सोल्युबल होतो. देन स्टॅबिलिटी अँड स्टोरेज कंडिशन. सो इट शुड बी केप्ट इन वेल क्लोज कंटेनर अँड प्रोटेक्टेड फ्रॉम लाईट. ओके, अगदी व्यवस्थित क्लोज कंटेनरमध्ये आपल्याला ठेवायचं अँड लाईटपासून प्रोटेक्ट करायचं आहे. इट शुड बी स्टोअर ॲट टेम्परेचर 15 डिग्री सेल्सिअस. 15 डिग्री सेल्सिअसच्याच टेम्परेचरला आपल्याला डिजिटॉक्झिन काय करायचं असतं, स्टोअर करायचं असतं. नॉट मोर दॅन दॅट. 15 डिग्री सेल्सिअसपेक्षा टेम्परेचर एक्सिड झालं नाही पाहिजे डिजिटॉक्झिनचं स्टोरेज करताना. ओके, देन युजेस, इट इज यूज फॉर द ट्रीटिंग अँड मॅनेजिंग कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर अँड अरेथमिया. जे काही CCF आहे, कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर, हार्ट मसल वीकनेस होतात तेव्हा, किंवा मग अरेथमिया जेव्हा हार्टबीट इरेग्युलर होतात, हार्ट रेट इरेग्युलर होतात, त्या कंडिशनमध्ये आपण डिजिटॉक्झिन काय करू शकतोय, यूज करू शकतोय. देन फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन्स काय काय आहेत, कोणत्या फॉर्ममध्ये अवेलेबल असतं? सो देर इज ओनली वन, दॅट इज डिजिटॉक्झिन टॅबलेट. एकमेव डिजिटॉक्झिन टॅबलेट फॉर्ममध्ये डिजिटॉक्झिन्स काय असतो, अवेलेबल असतो. देन ब्रँड नेम्स काय काय आहेत, तर ब्रँड नेम्स आर डिजिटॅलिन, ग्रिओफोन, डिजिलॉंग अँड डिजिमार्क. Okay, so these are the brand names for this digitoxins. Okay, so this is regarding the digitoxin. So there is very short chapter. Okay, so important is that you know the introductions, so how the cardiac glycoside, historical introduction of this cardiac glycoside, their sources for the information purpose only. Then you know how the cardiac glycoside act, that they improve the force of contractions. Okay, then the two components of this cardiac glycoside, then a glycan moiety which is known as the genin, which contain steroidal nucleus, then sugar moiety which contain these 5 types of sugar, rhamnose, glucose, digitoxose, digitalodes and diginodes. Okay, then cardiolide means what, it contain 1 double bond and lactone ring. Then bufadinolide means what, it contain 2 double bond and lactone ring. Then cardiolide have 5 member lactone rings at C30 beta position, and bufadinolides has the 6 member ring at carbon number 17 at alpha position. Cardiolide ही बीटा पोझिशनला अटॅच होते आणि bufadinolides ही अल्फा पोझिशनला अटॅच होते, आणि त्यांची एक्झाम्पल. ओके, देन यू नो द टर्म डेफिनेशन ऑफ कार्डियोटोनिक. सो कार्डियोटोनिक आर द एजंट विच हॅव द स्टिम्युलेटिंग ॲक्शन ऑन द कार्डियक मसल. दे इन्क्रीज द फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट विदाउट इन्क्रीजिंग द ऑक्सिजन consumption, and their hydrolysis product. So first glycoside is the digitoxin. So digitoxin hydrolyze and produce 3 sugar molecules of digitox sugar. So digitoxin मध्ये कुठली शुगर प्रेझेंट असते, डिजिटोक्स, आणि अग्लायकॉन पोर्शन कोणता प्रेझेंट असतो, डिजिटॉक्झिनिन. ओके, देन डिगॉक्झिन जे कार्डियक ग्लायकोसाइड आहे त्याच्यामध्ये काय असतं, कुठली शुगर प्रेझेंट असते, सेम डिजिटोक्स शुगर प्रेझेंट असते 3 मोलिक्यूल, आणि अग्लायकॉन कोणतं प्रेझेंट असतं, डिगॉक्झिनिन. देन लॅक्टोसाइड कार्डियक ग्लायकोसाइड आहे त्याच्यामध्ये काय असतं, 2 मोलिक्यूल डिजिटोक्स शुगरचे, 1 मोलिक्यूल ॲसिटाइल डिजिटोक्सचा आणि 1 मोलिक्यूल ग्लुकोजचा प्रेझेंट असतो, आणि हे अग्लायकॉन मोलिक्यूल कोणता प्रेझेंट असतो त्याच्यामध्ये, डिगॉक्झिनिन. सो हे MCQला सुद्धा येऊ शकतं,
थेरॉटिकल एक्झाम झाली तर त्याच्यामध्ये हा क्वेश्चन 4 मार्क्सला येऊ शकतो. ओके. आणि 2 कंपाऊंड जे इम्पॉर्टंट आहेत ते म्हणजे डिगॉक्झिन आणि डिजिटॉक्झिन. ओके. सो चॅप्टर एकदम शॉर्ट आहे, जास्त त्याच्यामध्ये काही नाही आहे. ओके. सो हिअर वी एंड अप विथ कार्डियॅक ग्लायकोसाइट. एकदम छोटा आणि शॉर्ट चॅप्टर आहे. ओके. सो व्यवस्थित स्टडी करा, वाटल्यास रिपिटेटिव्ह लेक्चर रिव्हिजन करा, नोट्ससुद्धा स्टडी करा. तरीसुद्धा आजच्या पार्टमधलं काही कळलं नसेल तर मला विचारा, आपण तुमचे डाऊट्स काय करूया, क्लिअर करूया. ओके. सो हॅपी लर्निंग. थँक्यू सो मच.